सगळे बाप लोक बोलून गेल्यानंतर नवख्या पोरांना नेमकं काय बोलावं हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे. कारण मी सुद्धा या ईणच्या चळवळीमध्ये नवीन आहे आणि त्यामुळे एक तुमचाच छोटा भाऊ समजून तुम्ही मला सर्व समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. माननीय श्री आदरणीय सभापती महोदयजी, आपल्या सेवेत सोबतचा ठराव मी सादर करत आहे. तो सादर करण्याची सर्वप्रथम आपण अनुमती द्यावी. अनुमती आहे. मी अनिकेत दुर्गे, चंद्रपूरहून. मला चंद्र ताऱ्यांशी स्पर्धा करायची आहे. माणसातल्या आत्म्याची पूजा अर्चा करायची आहे. मला चंद्र ताऱ्यांशी स्पर्धा करायची आहे. माणसातल्या आत्म्याची पूजा अर्चा करायची आहे. ऐकून खूप झाले ठराव तुमचे. विदर्भाच्या खनिजाबद्दल मला जरा चर्चा करायची आहे. विदर्भाच्या खनिजाबद्दल जरा मला चर्चा करायची आहे. खरं तर सभापती महोदय, मोठ्या जबाबदारीने मी हे बोलू इच्छितो की एखाद्या घरामध्ये मायबापानं जितक्या पोरांना जन्म दिला त्या सर्वांना समान संपत्ती, समान प्रेम देण्याचं काम प्रत्येकच जगातला मायबाप करतो. मात्र महाराष्ट्र नावाच्या मायबापाकडे जेव्हा माझं लक्ष जातं ना, त्यावेळेस कुठेतरी माझ्या लक्षात येतं की विदर्भ नावाच्या पोरावर या महाराष्ट्र नावाच्या मायबापाने कायमच अन्याय केला आहे. म्हणूनच त्याच विदर्भाच्या खाणीतून मी अनिकेत दुर्गे या ठिकाणी खनिज कर्म या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे. खरं तर सभापती महोदय, आमच्या विदर्भामध्ये चंद्रपूर असेल, नागपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्तीची भरमार आहे. यामध्ये टंगस्टन असेल, कोळसा, चुनखडी, मॅग्नेट अशी सगळी खनिज संपत्ती उपलब्ध आहेत. आणि सध्याच्या घडीला विदर्भाला याचा काही एक तोटा नाही असं म्हणतो. परंतु या पुढे जाऊन जेव्हा मला सांगावं लागतं की महाराष्ट्रातलं एकूण जर खनिज संपत्तीचं चित्र बघितलं तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की एकूण खनिज संपत्तीपैकी 97% खनिज संपत्ती ही विदर्भातली आहे. मग आता विदर्भातली जर ही संपत्ती असेल आणि त्याच्यामध्ये कोळसा असेल, चुनखडी असेल, मॅग्नेट असतील, लोहखनिज असतील, अशा 23 प्रकारची जर आमच्याकडे खनिज संपत्ती असेल तरी सुद्धा दिल्लीमध्ये 2 रुपये युनिट लाईट मिळतं आणि आम्हाला मात्र 8 रुपये युनिट लाईट मिळतं. मग यातला नेमका फरक काय? किंवा गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागडमध्ये तुम्ही सभापती महोदय 1 किलो जर दगड उचलला तर त्याच्यामध्ये 700 ग्राम लोखंड मिळणार तुम्हाला. तरी सुद्धा तिथे मात्र जो लोह प्रकल्प आहे त्याच्याकडे महाराष्ट्र शासनानं कधीच लक्ष दिलं नाही. मग तुमचं नेमकं लक्ष आहे तरी कुठे? हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्या पलीकडे जाऊन आमच्याच चंद्रपूर जिल्ह्यातील एक भटाडी नावाचं गाव आहे ज्याच्यामध्ये भटाडी वेकोली खदान आहे. आता त्या वेकोलीनं काय केलं, 90% जमीन घेऊन घेतली, 10% लोक दिले तिथं ठेवून. आता ते 10% लोक त्यांचं असं म्हणणं आहे की आमची जे शेती सोडलेली आहे त्याला तुम्ही WCL मध्ये घ्या. आमचे मित्र 90% तिकडे गेले, आम्हाला 10% लोकांना इथं कशाला ठेवता, आमची सुद्धा तुम्ही जमीन घ्यावी, त्याच्यातला जो योग्य मोबदला आहे तो आम्हाला द्यावा. हा तिथला एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर त्या भटाडी नावाचा जो गाव आहे त्याचं पुनर्वसन करण्यात यावं आणि तिथल्या जागेचं NA व प्रत्येक खातेदारांच्या नावे प्लॅट देण्यात यावे अशी तिथल्या नागरिकांची मागणी. हे काय मी माझ्यासाठी बोलत नाही तर तिथल्या लोकांच्या भल्यासाठी बोलतोय. आता त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, सध्या देशामध्ये बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की एखादा पोरगा समजा एखाद्या पोरीला बघायला गेला तर ती म्हणते की याच्या बापाने मला पाहायला आला होता, याचा बाप सुद्धा मला पाहायला आला होता आणि तो पुन्हा माझ्याकडे येतोय पाहायला. म्हणजे अशी बेकार परिस्थिती आपल्या मुलांची. आणि अशा वेळेस रोजगाराचा प्रश्न सभापती महोदय, ज्या वेळेस मला टाइम व्हायचा आहे तर हे सांगणं महत्वाचं आहे कारण कधी सांगता येत नाही. तर महत्वाची गोष्ट अशी की बेरोजगारीचा इतका मोठा प्रश्न असताना सुद्धा खनिज कर्म विभागामार्फत येणाऱ्या भूविज्ञान व खनिज कर्म संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व भूभागाची त्यांच्याकडून पाहणी केल्या जाते. आप जो दिखता है वो तो सब देखते हैं, अंदर का देखने के लिए दम लगता है. आणि ते पाहण्याचं काम आमची पोरं करतात, इंजिनिअरिंग करतात, जिओलॉजिस्ट म्हणून त्यांची इच्छा असते काहीतरी करावं.
परंतु महाराष्ट्र शासनाच्या या विभागानं जे क्लास 1 ऑफिसर आणि क्लास 2 ऑफिसरच्या जागा असतात त्या अजूनपर्यंत भरला नाही. मग आता या भरल्या पाहिजे, यासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे. हे प्रयत्न होतील की नाही माहित नाही, मान हलवत आहेत म्हणजे मी होतील असं समजतो. इतकं महत्वाचं आहे हे सांगणं. त्यानंतर विज्ञान, आता तुम्हाला एक पर्यटनाचं महत्व सांगतो. आता नाशिकमध्ये आलो, कृष्णा सरांना आम्ही सांगितलं की सर नाशिक चाललो, कुछ तो भी घुमेंगे. त्यांनी एकदम लिस्ट पाठवून दिली, इतक्या ठिकाणी आपल्याला फिरायचं आहे. परंतु माझ्याकडे हा विभाग असल्यामुळे मला आवर्जून सांगावं वाटते की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज कर्म आहे, भरपूर फॅक्टरी आहेत. अंबुजा असे तुम्ही सिमेंट वगैरे वापरता तुमच्याकडे येते, ते सगळी आमच्याकडून येते. परंतु तिथं जर आता समजा रोजगाराच्या संधी जर आम्हाला निर्माण करायचं असेल तर ज्या पद्धतीनं लैला मजनू एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत लव यू बाबू लव यू सोना करत जंगल सफारी करतात, त्याच पद्धतीनं जर या खनिज विभागामध्ये सुद्धा जर खनिज सफारी नावाची जर एक व्यवस्था चालू केली तर मला वाटतं गाईड म्हणून 10 पोरांना नोकरी लागू शकेल. मग हे सगळं होऊ शकतं, परंतु नेमका घोडा कुठे अटकत आहे याचं नेमकं परीक्षण आमच्या सभापती महोदयांनी करावं आणि या सर्व प्रश्नांवर त्यांनी चर्चा करावी. आता तुम्ही म्हणाल की समजा तिथे आम्ही सुरू केलं समजा काम खनिज सफारी तर सेफ्टीचा प्रश्न येईल. बरोबरच आहे, जिकडे तिकडे शेपट्या लागलेल्या आहेत त्यामुळे सेफ्टीचा प्रश्न येणारच आहे. तर सेफ्टी मेजर हा जो मुद्दा येणार आहे तर त्याचं सुद्धा व्यवस्थित पालन करून जर आपण केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अनेक पोरांना नोकऱ्या मिळतील आणि त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. परीक्षक म्हणजे झाले का 6 मिनिटं? बोला 1 मिनिट बाकी आहे. 10 मिनिट पुन्हा. तर खनिज 1 मिनिट वाढून दिला तर खनिज संपत्तीचा हा जो असा विषय आहे, म्हणलं नाही पाहिजे विदर्भावर अन्याय केला म्हणून. नाही नाही बिलकुल नाही. तर त्याच्यामुळे हे संतती होऊ नये. धन्यवाद. अशाच जर म्हणजे आता हे बोलण्यासाठी मला एक बोलावं त्यांचे आभार लोक मानू, तुमचं हे काम चालू बोलण्यासाठी ठेवलं. मला एक बोलावं लागत आहे की अश्रूंना जर पंख जर असे लावून घेता आले असते, बघा काय म्हणतोय, अश्रूंना जर पंख जर असे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकण देता आले असते. टाळ्या वाजवू नका, अरे व्हायचं आहे, टाळ्या वाजवू नका. अश्रूंना जर पंख जर असे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकण देता आले असते. या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कडल्या असत्या, माणुसकीला सहजच उंचीवरती नेता आले असते. परंतु विदर्भाच्या जखमा मात्र महाराष्ट्राला अजूनपर्यंत समजलेल्या नाही आहेत. जो तो येतो लॉलीपॉप देऊन चालला जातो, बरोबर आहे. त्याच्यामुळे मोठा वांदा आमच्या विदर्भात झालाय. मागे एक मंत्री आला होता साहेब, का सांगू तुम्हाला शिंगाडे समजत का? शिंगाडे मागे एक मंत्री आला होता. आता भाषण चालू होतं मोठं, ये करूंगे वो करेंगे वायफाय लगाएंगे सब लगाएंगे हायफाय लगाएंगे. आता हा बिचारा तिथं हे खात बसला होता शिंगाडे. त्याला तो काय सांगते की या चंद्रपूर मध्ये म्हणे इतकं कोळसा म्हणे, लोक कोळसे खात बसले म्हणे, लोक कोळसे खाता म्हणे, एवढा कोळसा झालाय म्हणे. तर हा जोरानं उठला म्हणते, आजी काका म्हणते असं बोला नको तुम्ही, भाऊ म्हणते हे म्हणते कोळसे नव्हे म्हणते, हे शिंगाडे वे म्हणते. म्हणजे सगळ्या लोकांना वाटते की कोळसा इतका आहे, पण माणसं सुद्धा कोळशासारखी होत आहेत की काय तिथला, तर याचा विचार सभापती महोदयांनी केला पाहिजे. 6 मिनिटं झाले, एकदम ओव्हर करणं योग्य नाही का? तर त्यानुसार यिननं मला काय दिलं हे मी या ठिकाणी बोलतो. आता यिननं काय दिलं हे सांगताना मला 3 मिनिटं देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. 3 मिनिटं तर नाही, पण विदर्भाचा विचार करू 1 मिनिट देऊ. ओके. एका गावात फार मोठा पूर आला. यिननं मला काय दिलं हे सांगताना, आता सगळीकडे पुराची परिस्थिती आहे. एका गावात फार मोठा पूर आला. पूर आल्यानंतर सगळं त्या गावातलं वाहून गेलं. वाहून गेल्यानंतर तिथला एक पोरगा होता जो शाळेमध्ये शिकत होता. तो त्या सरांकडे जातो आणि म्हणतो की ओळखलं का सर पावसात आलं कुणी, ओळखलं का सर पावसात आलं कुणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहुणे, गंगा माई आली अन गेली घरट्यात राहुणी, सर मोडून पडला संसार माझा, सर मोडून पडला संसार माझा, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा. मला वाटतं की ही लढ म्हणण्याची ताकद आपल्याला यिनकडून मिळालेली आहे. कारण हे सांगताना कोविडमध्ये अनेक जण घरी बसून खात होते, परंतु आमची जी 72 लोकांची फडी होती यांनीच कितीतरी मुलांना तयार करून याच कोविडच्या काळामध्ये काम करण्याचं धाडस केलेलं आहे. मला वाटतं की राजकारणामध्ये मी मगाशीच बोललो लॉलीपॉप हा शब्द फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो, मात्र यिननं मला काय दिलं असं कोणी विचारलं तर मी गर्वानं सांगेल की मला आईस्क्रीम दिली. आता आईस्क्रीम कोणत्या फ्लेवरची? ती चॉकलेटी फ्लेवरची नाही, व्हॅनिला फ्लेवरची नाही, बटरस्कॉच फ्लेवरची नाही, तर ती यशात्मक रूपे फ्लेवरची. तो नेमका फ्लेवर कसा? तर नेमका फ्लेवर कसा हे आहे का?
आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे मनाची तयारी. या 5 गोष्टींनी तयार झालेली आईस्क्रीम आम्हाला ईनकडून मिळालेली आहे आणि त्याचाच वापर करून आम्हाला पुढे जायचं आहे. तर वेळ होत आला. आईनं काय दिलं हे शेवट सांगताना फक्त इतकं सांगतो, या सभागृहात मी आज मंत्री म्हणून बोलत आहे, उद्या त्या सभागृहात जाणार की नाही माहित नाही. मला इंना आमदार नाही केलं असेल, खासदार नाही केलं असेल, परंतु एक माणूस म्हणून समजदार केलेला आहे. त्यासाठी मी इंचं मनापासून आभार मानतो. आणि देशातली सगळी एकंदरीत परिस्थिती पाहताना जात धर्म पंथ हे सगळं आमच्या देशामध्ये सुरू आहे. अशाही परिस्थितीत युवकांची एक फळी निर्माण होण्याचं सर झालं. बस एक शेवटची डायलॉग मारतो, बंद करतो. हा, तर एक शेवटची एक विनंती आहे की नेमकं काय, तर हिंन काय दिलं हे शेवटी 4 ओळीत सांगतो की मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे. कृष्णा सर, मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे, इतका विश्वासही बोक्यात आला पाहिजे. मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे, इतका विश्वासही बोक्यात आला पाहिजे. गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो, देश पहिले आपल्या डोक्यात आला पाहिजे, देश पहिले आपल्या डोक्यात आला पाहिजे. आणि हा देश आणि हा देश जरी आपल्या डोक्यात नाही आला तरी चालेल, परंतु हे राज्याचे प्रश्न आमच्या डोक्यात आले पाहिजे. यासाठी या इंच्या माध्यमातून मला इथे बोलण्याची संधी दिली. आणि तुम्ही एकदा मी पोरासारखा सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही माझे बाप आहात, तरी सुद्धा मला तुम्ही डोक्यावर घेतलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि विदर्भाकडून सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू कृष्णा सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. सुद्धा एक मुलगाच, आम्हाला वाटतं की आमच्यावर अन्याय झाला. आता तो म्हणतो दुसरा मुलगा मराठवाडा, त्यांना वाटतं त्यांच्यावर अन्याय झाला. आता तिसरा उठणार, त्याला वाटणार आमच्यावर अन्याय झाला. मग महाराष्ट्रानं इतकं सगळं संपन्न वैभव आहे असं दिल्लीच्या दरबारी जेव्हा आम्ही सांगतो, आता भाऊनी सांगितलं की अगर शेर देखना है क्या बाप देखना है तो महाराष्ट्र में खडा आहे. मग महाराष्ट्रानं नेमकं काय केलं कुणाचं, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर याच्यावर जर काही चर्चा होत असेल तर बघा. हे 100% बरोबर आहे. आता मी थोडस नाही का, विकास सगळा चालू आहे. तर एका गावामध्ये तुमच्यासारखा एक युवक राहत होता. लग्न होत नव्हतं, त्याचा प्रॉब्लेम होता, त्याचं लग्नच होत नव्हतं. हा, तर आता सगळ्या गावकऱ्यांना वाटलं की सगळ्या गावामध्ये आपल्या त्या गावात मुली होत्या जास्तीत जास्त आणि तो एक मुलगा होता. तर सगळ्यांना वाटलं की सगळ्यांचं लग्न होऊन चालले गेलं त्या, पण याचं लग्न का बरं होत नाही यावं. मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून विचार केला की बाळा तुझा प्रॉब्लेम काय नाही, असा प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलं. मग गावकऱ्यांनी मिळून ठरवलं की याचं आता आपण लग्न लावून द्यायचं. मग मुलगी भेटली, सगळं लग्न झालं. हा नाही आता तुम्ही डोक्यात ठेवा फक्त ते. मग गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून लग्न लावून दिलं आणि गावकऱ्यांना वाटलं की आता याला मुलगा झाला पाहिजे, आता याला मुलगा झाला पाहिजे. असा मुलगा नाही का ना, हा मुलगा तो मुलगा कुठून आला असं नाही, तर मुलगा झाला पाहिजे. तर त्याला झाल्या त्या 3ही मुलीच. आता हा मुलगा म्हणजे नेमका कोण, तर आपला देश. ज्याचं लग्न होत नव्हतं, गावकऱ्यांनी मिळून त्याचं लग्न लावून दिलं. ज्याचं लग्न होत नव्हतं तो म्हणजे सध्याचं केंद्रातलं सरकार. आणि ज्यांनी मिळून लग्न लावून दिलं ते म्हणजे या देशातले रहिवासी. मग लग्न लावून दिलं, त्याला झाल्या त्या 3ही मुलीच. पहिलीचं नाव ठेवलं नोटबंदी, दुसरीचं नाव ठेवलं GST आणि तिसरीचं नाव ठेवलं महागाई. पण या 3ही मुलींमध्ये विकास नावाचा मुलगा जन्माला आला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे सगळं आपण बोलतो यार, फक्त मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की आपण हे सगळं बोलतो फक्त, म्हणजे ऐसा हुआ, इकडे हुआ. मी सांगतो ना, घरासमोर नालीत कुणी जर पडून राहिला ना तर उचलत नाही कोणी. खरं सांगतो, हे इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे ना, म्हणजे असं चित्र पाहता वेळेस मनात फार वाईट वाटतं. जरी तुम्ही आतापर्यंत हसले असतील, परंतु हे आम्ही सगळं डोळ्यांनी रोज बघतो. जाता वेळेस म्हणजे गाय जर अशी दिसली ना, आम्ही असे दुरून पाया पडतो, आई गाय माझी माता. तिकडून 2 पोरी येत राहतात ना, त्यामुळे गाय माझी माता. स्वतःच्या घरच्या मायच्या कधी पाया पडणार नाही, पण त्या गायीच्या मात्र पाया पडणार. मग हे सगळं बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी. ओ आमचे फडणवीस साहेब, विदर्भ वेगळा झालाच पाहिजे म्हणे, विदर्भ वेगळा झालाच पाहिजे. आम्ही म्हणलो झालाच पाहिजे, देऊन दाबून दिला बटना.
बरोबर आहे ना? लग्न न करण्याचं आम्ही म्हणतो आश्वासन झालाच दिलं पाहिजे. होतं. आता देव दाबून दिला बटना. आता मुनगंटीवार साहेब होते आमचे, ते म्हणे विदर्भ वेगळा झालाच पाहिजे, विदर्भ वेगळा झालाच पाहिजे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही नाही, असं हा, साहेबांचं मत बरोबर होतं. आहे. 2-3 वर्षांनी लग्न दुसरं करून लग्न, टाकलं, दुसरं. पोरगी झाली, गाणे म्हणताय मस्त, आपलं सगळं बरोबर चालू आहे. आम्हाला गाणे ऐका लागत आहे, बरोबर आहे ना. शेवटी बोलाची भात आणि बोलाची कडे ठेवून हे जरी समजा आपण हे या सभागृहापुरतं मर्यादित ठेवत असू, सुरुवात मी केली होती, त्याच्यामुळे शेवट मी करताना एकच म्हणतो की अखंड भारत अखंड ठेवू, देशकीर्ती ही गगनी नेऊ. अखंड भारत अखंड ठेवू, देशकीर्ती ही गगनी नेऊ. प्राण जाऊ दे तरीही राखू राष्ट्रध्वजाचा मान. सारे मिळून नमवू माथा, गाऊ या गुणगान. माझा भारत देश महान, माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. थँक्यू. अजितदादा पवारांनी सांगितलं होतं आता की म्हणजे तिकडे पूर वगैरे आले होते तिकडे, की ते भिंती बांधणार आहेत म्हणे नदीला, नदीच्या बाजूला काहीतरी भिंती बांधणार आहेत म्हणे. तर माझं असं म्हणणं होतं की तुमच्या भागात जर म्हणजे एक विनोदी म्हणून बोलतो, तुमच्या भागात जास्त पूर येतोय तर वर समजा जर एखादी ताटपदरी बांधली समजा, तर काय वाटेल तुम्हाला? त्याच्यावरती या सभागृहामध्ये चर्चा व्हावी. सरांनी जे म्हटलं ना आता, म्हणजे मी असं, तुम्ही मुलींनी मला एकदम हे करू नका, मी तुम्हाला काय विरोध वगैरे करत नाही, तुम्ही सगळे आपल्या बहिणीसारखे, पण सरांना बिलकुल उत्तर देणार आम्ही. तर सरांनी जे म्हटलं ना की काहीतरी आता मुलं म्हणजे मुली शर्ट पॅन्ट वगैरे घालायला लागल्या आहेत, बरोबर आहे. तर तुम्ही 1980च्या दशकामधले वगैरे चित्रपट बघितले असतील, ते संजय दत्त, शाहरुख खान हे असे असे ठोकळवाले पॅन्ट लावत होते माहिती आहे. तर त्याचा वापर तुम्ही आता प्लाझो म्हणून करता, बरोबर आहे ना. तो जो लड़के पहिले देखे वो आप अभी कर रहे. हे गोष्ट समजून. आणि महत्वाची गोष्ट आता मी मुद्द्याचं बोलतो की महिला पुरुष असं सगळं जिकडे तिकडे सुरू आहे. आज 50% आरक्षण. हा बोला ना, बोला काय म्हणा, असं मनात बोललं का? तुमचा मंत्रिमंडळ बोलत असताना कोणत्या सदस्यावर बोललं का? ना, मुलींना पण बोलायचं तेव्हाच तर आम्हाला थोडीशी मजा येईल बोलायला. तुमचा विषय झाल्यावर बोलून त्याच्यासोबत. हा, माझं असं म्हणणं आहे की आज मुलींना 50% आरक्षण म्हणजे महिलांना 50% आरक्षण जरी मिळालं असेल तरी सुद्धा त्यांना आपली आई म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाचीच आई आता येतो का? समजा दुसऱ्या गावाला जात असेल त्यावेळेस बाजूच्या काकाला किंवा काकूला सांगून जाते की माझी मुलगी घरी एकटी राहत आहे. किंवा ट्रेनमध्ये त्या काल आम्ही जेव्हा येत होतो बसमध्ये, पहिल्यांदा बसमध्ये आलो, तर तिची मुलगी होती एक आणि आई होती. त्या मुलीला त्या आईनं, गर्दी होती बसमध्ये, त्यामुळे त्या मुलीला आईनं खिडकीच्या बाजूला बसवलं आणि आई तिची या बाजूला बसली. का? तर येता जाताना एखाद्या मुलाचा किंवा एखाद्या पुरुषाचा तिला धक्का लागू नये, हा आपल्या आईचा उद्देश असतो. परंतु असं सगळं करताना एका हाताने टाळी वाजत नाही, हे तुम्ही बघता आणि आम्ही बघतो. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे नेहमी एखाद्या ठिकाणी बलात्कार व्हावा, एखाद्या ठिकाणी बलात्कार व्हावा, एखाद्या ठिकाणी रेप व्हावं. म्हणजे ज्या पद्धतीनं मुलांना म्हणजे आम्ही बरेच मुलं असे म्हणतात की मुली तसे कपडे घालतात म्हणून पोरं बघतात, बरोबर आहे. तर समजा एखाद्या बाईच्या राहणीमानामध्ये जर तुम्हाला तुमची आई दिसत असेल तर मला वाटत नाही की या देशामध्ये कधीच बलात्कार होतील. फक्त आमच्या पाहण्याच्या नजरा बदलल्या पाहिजे. आणि मुलगा मुलगी एक समान असं जरी, म्हणजे मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, प्रकाश देते दोन्ही घरी. दोन्ही घरी म्हणजे कोणत्या? सासरी आणि तिकडे माहेरी. म्हणजे त्या मुलीनं आयुष्यभर जळत राहायचं का? आयुष्यभर. आणि पोरानं काय करायचं? बटना मारायच्या. बटना मारल्यावरच लाईट लागणार ना. तर त्या पोरीचं आयुष्य जळण्यात चाललं. मग तेव्हा मला तर असं म्हणावं लागेल की जरी आम्ही म्हणतो की मुलं ही गुलाबाची फुलं आहेत, मुलं ही गुलाबाची फुलं आहेत, पण त्या फुलांना उगवणारी कडी मात्र मुलगी आहे. आणि आम्ही असं जरी म्हणत असू की मुलगा हा वंशाचा दिवा आहे, म्हणजे आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे, चला हा दिवा गेला बाहेर घेऊन, पावसाळ्याचे दिवस हवा धुवून आला, हवा गेला उडून, काही पत्ता नाही या दिव्याचा, हे अशीच परिस्थिती आहे. जरी आम्ही असं म्हणत असू की मुलगा हा वंशाचा दिवा आहे, परंतु सरतेशेवटी मला एकच सांगायचं आहे
की मुलगा हा जरी दिवा असला त्या दिव्याला फुलवणारी वात म्हणजे मुलगी असते. त्याच्यामुळे रमेश बुरबुरे नावाचे कवी लिहितात, आता मीराबाई चानू वगैरे ते जिंकल्या त्यांनी, महिला होत्या त्या, तर अलिंगन ही नको आहे तुझे चुंबन नको आहे, म्हणजे आपण त्याला पप्पी वगैरे म्हणतो ते, हा, अलिंगन ही नको आहे तुझे चुंबन नको आहे, परिणय म्हणजे लग्न, परिणय वायच्या आधी गुलाबी क्षण नको आहे. अलिंगन ही नको आहे तुझे चुंबन नको आहे, परिणय व्हायच्या आधी गुलाबी क्षण नको आहे, तुला शिकवायची आहे जुडो कराटे अन कुस्ती, तुला शिकवायची आहे जुडो कराटे अन कुस्ती, तुझ्या पायात गुलामीचे मला पैंजण नको आहे, तुझ्या पायात गुलामीचे मला पैंजण नको आहे. तर मुलगी ही स्वातंत्र्य आणि ती स्वतंत्रपणे जगावी यासाठी मला असं पर्सनली वाटतं की इथल्या मुलींनी आता बोललं पाहिजे. थँक्यू. सांगितलं की यांच्या गावात म्हणजे ते रत्नागिरी आंब्याचं सांगितलं ना, एखादा आंबा खराब निघतो आणि त्याला फवारणी करायचं काम चालू आहे. आमच्या गावाकडे जास्त फवारणी होऊन गेली एखादा. तर गोष्ट काय झाली, ते नवरा बायको दोघांचं भांडण झालं, बायको माहेरी चालली गेली, हा इकडे घरी होता, हा नवरा घरी होता. बायकोनं फोन केला नवऱ्याला, तू कुठं आहे म्हणे. तर मी घरी आहो म्हणे. खरंच का म्हणे. हो ग हो ना म्हणे, मी घरी जाऊन म्हणे, तू गेली तेव्हापासून मी कुठंच भटकत नाही म्हणे. खरंच का म्हणे. हो म्हणे. मिक्सर लावून दाखव बरं म्हणे. हा मिक्सर लावते असा आवाज गेला, हां ठीक आहे घरी आहे म्हणे. मग पुन्हा 10-15 मिनिटांनी फोन केला, कुठं आहात तुम्ही म्हणे. घरी जाऊ नका म्हणे. खरंच का म्हणे. घरी जाऊ म्हणे. मिक्सर लावून दाखवा म्हणे. पुन्हा मिक्सर लावला. आता हा त्रासून गेला, याला एकाला भेटायला जायचं होतं. आता यानं काय केलं, मिक्सर उचलला आणि हा फिरत होता. फोन आला, कुठं आहे म्हणे. घरी या म्हणते. मिक्सर लाव बरं म्हणते. मिक्सर चालू केला. हे 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 परिणाम कशाचे आहे, जास्त फवारणी झाल्याचे. ठीक आहे. त्याच्यामुळे फवारण्या योग्य पद्धतीने होतील आणि मुलं मुली सगळे बरोबर राहतील. बस. मला सर मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की एखादा गव्हर्नमेंटचा अधिकारी असेल, तुम्ही असाल किंवा इतर कोणीही असतील, तर काम करताना अनेक अडचणी येतात. मग एखादा निर्णय कठोरतेनं घ्यावं लागतं, ते लोकांच्या चांगल्यासाठीच घ्यावं लागतं. मात्र अशा वेळेसही एखादा कुणीतरी असतो, एखाद्या पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा आपलं काहीतरी चालतं या ठिकाणी म्हणून तो त्रास देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग ज्याचा तुमच्यामुळे तुमच्या घरच्यांना त्रास झाला, तुमच्या परिवारातील, आणि तो तुम्ही कसा फेस केला याबद्दल ऐकायला आवडेल. माझं पहिलं म्हणजे राजकारण म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर मला असं सांगावं वाटेल की गरिबासाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण, असंच एकंदरीत राजकारणाचं अर्थ मला तरी वाटतं. जसं मगाशी यांनी सांगितलं की गरिबाचा मुलाचं राजकारण राहिलेलं नाही आणि तुम्ही सुद्धा त्याला मान्य केलं आणि ते सुद्धा 100% सत्य आहे. परंतु एखाद्याला आवड आहे राजकारणात जाण्याची, तर तशा पोरांनी नेमकं सुरुवात कुठून केली पाहिजे त्यांनी. मी मगाशी तेच सांगितलं. आणि दुसरी गोष्ट अशी की राजकारणाकडे करिअर म्हणून विद्यार्थ्यांना पाहता येईल का, त्यावर आपण काय सांगा. नाही सर माझा एकंदरीत तुम्ही सांगितलं फार छान काम इकडे नाशिकमध्ये चालू आहे आणि या निमित्तानं संबंध महाराष्ट्राला नाशिकमध्ये तुमची कामगिरी कशा पद्धतीनं होत आहे ते लक्षात आली. माझा प्रश्न असा आहे सर की पक्ष महत्त्वाचा की माणूस. थँक्यू सर. सगळेजण जेवण करून आलात त्यामुळे अनेकांना आता डोळे थोडेसे दाबतील. हे त्रिवार सत्य आहे आणि ते मान्यही केलं पाहिजे आपण. परंतु एकदा माणसाला पोटाची भूक आपण थांबवू शकतो, परंतु जी विचारांची भूक आहे ती पोटाच्या भुकेपेक्षा अधिक असली पाहिजे. आणि त्यामुळेच हे जे नवसंजीवनी देणारे विचार आहेत तरुण पिढीचे, ते आपल्या पुढे आले पाहिजे. खरं तर आता तुम्ही चेहरे तुमचे बघताना थोडासा मला विषय वेगळीकडे घेऊन जायचा आहे. म्हणजे सध्याचं शिक्षण म्हणा किंवा आपण इथं काय बोलत आहोत या सगळ्या गोष्टी. तर एकदा असंच
इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापक वर्गाची टूर जाणार होती दुसऱ्या देशामध्ये. तर सगळे प्राध्यापक वर्ग आणि त्यांचे प्रिन्सिपल हे त्या विमानामध्ये बसले. विमानामध्ये बसल्यानंतर तो जो विमान चालवणारा होता त्यांनी सांगितलं की आता सगळेजण तयार राहा, आता आपलं विमान सुरू होत आहे. सगळे प्राध्यापक वगैरे एकदम खुश, प्रिन्सिपल खुश. त्यानंतर सूचना आली की आपल्या सर्वांसाठी पुन्हा एक आनंदाची गोष्ट अशी आहे की हे विमान चालवणारा जो व्यक्ती आहे तो आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे, आपल्याच कॉलेजचा असं म्हटल्याबरोबर सगळे प्राध्यापक लोक उतरून गेले खाली. आता सगळे प्राध्यापक लोक खाली उतरले, मात्र प्रिन्सिपल त्या चालकाच्या बाजूला जाऊन बसले. त्याला वाटलं, त्या विमान चालवण्यावाल्याला, की खरोखर आपला प्राध्यापक काही खरे नाही. पण तो सरांना विचारू लागला की प्रिंसिपल सर, आप तो इतने बड़े हो, मेरे सब प्रोफेसर लोग जिन्होंने मुझे पढ़ाया वो तो चले गए, ते का बरं चालले गेले असतील? तर ते म्हणाले की बा त्यांचा तुझ्यावर विश्वास नसेल असं वगैरे काही सांगितलं. तर मग तुम्ही इथं का बरं आहात? त्यांना वाटलं म्हणे त्या प्राध्यापकांना की तू विमान चालू करशील, अर्ध्यात जाईल आणि तो स्फोट होईल किंवा कुठेतरी ते नुकसान होईल. मला बेटा तुझ्यावर इतका विश्वास आहे म्हणे की हे विमान चालूच होणार नाही म्हणे. त्याच्यामुळे आपल्या शिक्षणाची व्यवस्था अशी झालेली आहे की शिक्षण नेमकं आपण घेत कुठलं आहोत हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण कुणाला काय वाटतं, आमच्या पोरी शाळेत चालल्या, येत्या वेळेस गाडीनं येऊन राहिल्या, मग शाळेमध्ये गाड्या वाटल्या की काय, नाही का, असा विषय होतो. म्हणजे घरी तर MSCB मध्ये आहेत का, त्या MSCB मध्ये आहेत का? नाही, म्हणजे ते लाईट थोडासा नंतर लागला म्हटलं. ओके. तर एकंदरीत आपल्या म्हणजे हे मी याच्यासाठी म्हटलं की तुमचे जे थोडेसे चेहरे जे होते ते कुठेतरी थोडेसे प्रफुल्लित झाले पाहिजे, यासाठी मी हे बोललो. तुम्हालाही वाटत, थँक्यू, तुम्हालाही असं वाटत असेल की मीच बोलतो. मगाशी खासदार साहेब होते, आता सरांनी म्हटलं, मोरे सरांनी, की प्रश्न विचारा. मला असं कधीच वाटत नाही की मीच मोठा झालो पाहिजे, आणि मोठा माणूस तो कधीच होत नसतो ज्याला वाटते की स्वतः मोठं झालं पाहिजे. आपल्या सोबतचे 4 माणसं जर मोठे झाले तर त्याच माणसांमध्ये आपण मोठे होत असतो, असं मला कायम वाटतं. त्याच्यामुळे सरांनी म्हटलं की प्रश्न विचारा. खासदार साहेब आहेत, नाशिकचे खासदार साहेब आहेत, ते आता ते बसले आहेत. सरांनी सांगितलं प्रश्न विचारा. माझी इच्छा नव्हती विचारायची, की मी मगाशीच ठरवलं की आता प्रश्न विचारायचे नाही आपण. मी इकडे तिकडे बघितलं, कोणीच तयार होत नव्हते. मग त्या खासदार साहेबांना काय वाटणार, अरे महाराष्ट्रातले सगळे मंत्री आले आहेत तिथे, इतक्या मानादानाने बोलवलं, माझा सत्कार केला, ऐकलं, आणि प्रश्न विचारायला कोणी तयार नाही, म्हणजे यांना प्रश्नच पडले नाही का, किंवा मी बोललो तर यांना समजलं नसेल का? अशा वेळेस प्रश्न विचारावं लागतं. तर माझी विनंती राहील सगळ्यांना की तुम्ही सगळेजण बी प्रिपेअर्ड राहा, आणि चांगलं ऐकलं तर आपल्याला ते नक्कीच प्रश्न विचारता येईल. मला फार म्हणजे इतकं सगळं चांगलं चालू आहे, सर्वजण आपण कौतुक ऐकत आहोत, आपल्याला भरपूर लोक पाहत आहेत. काल मात्र प्रचंड वाईट वाटलं मला जेव्हा ते सर त्या ठिकाणी चळवळीची गाणं म्हणत होते. त्यांनी जेव्हा सांगितलं की ही भूमी वामनदादा कर्डकांची आहे, ही भूमी बाबूराव बागुल यांची आहे, ही भूमी विवा शिरवाडकरांची आहे, तेव्हा मला माहीत नव्हतं हे सगळं, प्रामाणिकपणे सांगतो. ते ऐकल्याबरोबर मी 4-5 मुलांमध्ये बसलो होतो, ते सगळे, मी काल प्रामाणिकपणे सांगतो, काल तुमच्यापैकी 20% मुलं प्रामाणिक होते, आणि ही गोष्ट तुम्ही मान्य केली पाहिजे. कुणीही ऐकत नव्हते. हे तुमचा अपमान किंवा मी किती मोठा आहे अजिबात सांगायचं नाही, पण त्यांनी सुरुवात केली, सुरुवात की माणसाला माणसाचा मान दे रे माणसा. त्यांनी सुरुवात कशी केली बा, माणसाचा मान दे रे माणसा. मी म्हणालो माणसाचा मान दे रे माणसा, तो म्हणाला माणसाला वान दे रे माणसा. म्हणजे काय त्यांना अर्थ काय सांगायचा होता. मधात त्यांनी ते गीत सादर केलं शेवटी, की जे लिहिलं होतं कवींनी, इथल्याच कवींनी लिहिलं होतं ते गीत, त्यांनी म्हणजे प्रेमाचं ते झालं होतं ते गीत त्यांनी लिहिलं.
म्हणजे इतकं सुंदर ते त्या ठिकाणी सादर करत होते. दोनच राजे इथे गाजले, शिवबांचं गीत, असं सगळं करताना फक्त आम्ही टाळ्या वाजवत होतो. कधी हुईया एकदा ते मोठं होते ना, बस तेव्हा ठोको टाळ्या. म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की माझं एकदम मन लावून ऐकत आहे. मित्रांनो, एखादा माणूस जेव्हा आपल्यापैकीच समोर येऊन बोलतो आहे तेव्हा त्यांचं नॉलेज किती असेल, म्हणून ती माणसं पुढे आहेत आणि आपण त्यांच्या इकडे समोर बसलो आहोत. तेव्हा त्या माणसांचा आणि त्यांच्या खूप अपेक्षा, ते मधामधात बोलत होते की तुम्हाला सगळं संसदीय भाषा समजत असेल, संविधान म्हणजे तुम्हाला समजत असेल, त्या पद्धतीनं मी बोलतोय. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी वाटत होतं की मी जे इतकं तळमळीनं बोलतो आहे ते ह्या पोरांनी ऐकलं पाहिजे. पण आपलं लक्ष मात्र ज्या पद्धतीनं पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे होतं तसं नव्हतं. तर मला असं वाटतं की ऐकणारा कोणीही असो, प्रामाणिकपणे ते आपण ऐकलं पाहिजे. आणि आपण खूप काही क्रांती वगैरे करू शकतो असं मला अजिबात वाटत नाही. पण एकदा एका जंगलामध्ये फार मोठा वणवा लागला. आता वणवा लागल्यानंतर प्रत्येक जण आपापला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. त्यावेळेस एक चिमणी होती. ती चिमणी कोसभर दूर असलेल्या तलावाजवळ जायची, तिथून एक चोच पाणी घ्यायची आपल्या चोचीमध्ये आणि त्या वणव्यावर आणून टाकायची. असं तिचं चालू होतं. हे सगळं एक कावडेदादा दुरून बघत होता. तो कावडेदादा या चिमणीला म्हणतो. असे समाजामध्ये सुद्धा कावडे असतात, तुमच्या लक्षात येईल ते काम करताना. त्या चिमणीसारखं जेव्हा आपण काम करत असतो ना, तेव्हा तसे कावडे आपल्याला भेटतात. तो कावडेदादा त्या चिमणीला म्हणतो, काय ग चिमणे, तुला माहिती आहे का, काय ग चिमणे, तुला माहिती आहे का की तुझी चोच केवढी, तुझ्या चोचीत मावणारं पाणी केवढं आणि या जंगलाचा वणवा केवढा. त्यावेळेस ती चिमणी म्हणते, कावडेदादा मला माफ कर रे, मला माहिती आहे की माझ्या या चोचभर पाण्यानं या जंगलातला हा वणवा कधीही विझणार नाही रे. परंतु या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा आग लावणाऱ्यात माझं नाव नसेल तर आग विझवणाऱ्यात माझं नाव असेल. मला वाटतं या देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, सगळ्या ठिकाणी ही आग पेटलेली आहे. त्या पेटलेल्या आगीला शांत करण्याचं काम आपलं आहे. जिथे जिथे अन्याय होतो तिथं आपल्या परीनं काम करणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. म्हणजे समाजसेवा करायला खूप पैसे लागतात असं वगैरे काही नाही. एखाद्या रस्त्यानं जात असताना एखाद्या मधात काहीतरी पडतं काचं, थोडंसं बाजूला करून ठेवलं, मनाला शांती भेटते. या सगळ्या गोष्टी म्हणजेच समाजासाठी जगणं आहे. आणि तुम्ही जर समाजासाठी जगलात नाहीत तर मला वाटतं की आपण मग जगलोच नाही. फक्त आपण स्वतःसाठी जगलो. आणि जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात त्या माणसांचा इतिहास घडतो आणि जी माणसं स्वतःसाठी जगतात त्या माणसांची तेरवी होते. त्यांचा आपला बड्डे साजरा केला जातो, महापुरुषांचा जन्मदिवस साजरा केला जातो. हा आपल्यातला फरक आहे. कुठेतरी हे सगळं बदललं पाहिजे चित्र. त्यासाठी या इंच्या माध्यमातून जितकं आपल्याला चांगलं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करूया. संधी दिली त्याबद्दल थँक्यू. बोलतो आता ते अभिजात दर्जा वगैरे का नाही मिळाला हे त्यांच्याकडे उत्तर आहे की नाही मला माहिती नाही. परंतु अभिजात दर्जा जरी मिळाला नसेल परंतु दर्जेदार माणसं मात्र या महाराष्ट्रातल्या मराठीनं दिलेली आहेत असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर असेल, क्रिकेटपटू झाला, हाच मराठी माणूस. अमिताभ बच्चन सारखा एखादा, ज्यांना आम्ही चित्रपट सृष्टीतला एक बादशाह म्हणून ओळखतो, मराठी माणूसच, आपल्या महाराष्ट्रातला माणूसच. त्यानंतर लता मंगेशकर असतील, महाराष्ट्रातल्याच. त्यानंतर अशा अनेक आपल्या आताचे शरद साहेब पवार असतील, हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातीलच. असे हिरे आहेत जे आपल्या समोर आहेत. यशवंतराव चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्रातीलच. म्हणजे हे सगळं मराठी माणसांनी, महाराष्ट्रातल्या माणसांनी, आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, मराठी माणूस, यांनी हे सगळं केलेलं आहे. अभिजात दर्जा मिळेल की नाही माहिती नाही, मात्र दर्जेदार माणसं महाराष्ट्रानं कायम दिलेली आहेत इतकी मात्र मी 100% सांगू शकतो.